गावाकडच्या संध्याकाळी अंगणात जेवणाची मजा काही वेगळीच असते. खुल्या आकाशाखाली मंद वाऱ्याची झुळूक आणि गरम गरम जेवणाचा खमंग असा वास आणि त्याच्यासोबत आपल्या कुटुंबातील सगळ्या लोकांच्या सोबत गप्पा मारत मारत जेवण करणं म्हणजे एक सुंदर अनुभव असतो. आणि हा अनुभव आम्हाला भेटत असतो, तो पण नेहमी, रोजच. कारण आम्ही रोजच आमच्या अंगणात असं मस्त सगळेजण एकत्र पंगत टाकून बसलेले असतो जेवायला. आणि असं एकत्र जेवलं ना की 2 घास जास्त जातात. कधी कधी असं होतं की हे रात्री 12, 1, 2 वाजता येतात, त्याच्यामुळं आम्हाला काही जेवता येत नाही. पण ज्या दिवशी हे लवकर येतात ना, तर त्यावेळेस आम्ही रोजच हा अनुभव घेत असतो. आणि आम्हाला असं वाटत असतं की ह्यांनी नेहमी लवकर यावं आणि आम्ही हा रोज अनुभव घ्यावा. कारण हा अनुभव परत दुसरीकडं कुठं येत नाही, शहरात तर नाहीच येत. सगळ्यांच्या सोबत जेवल्यावर 4 घास जास्त जातात. तर आज 4-5 वाजता चिऊला म्हटलं की जा सगळ्यांसाठी वडापाव घेऊन ये. आणि आमच्या गावात ना राजू काकांचा वडापाव 1 नंबर भेटतो बघा. आणि तो वडापाव खायला सगळेजण एकत्र आली तर लय भारी वाटतं. आणि चिऊनं वडापाव सगळ्यांना दिले, आजी आजोबा आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्ले. आणि ह्या वडापावची टेस्ट ना खरंच छान आहे. तुम्ही एकदा तरी म्हणजे खंडाळा बावडाला आलात ना तर राजू काकांचा वडापाव नक्की खा. आणि मी चिऊला सांगितलेलं ही माझ्या आवडीची चिक्की आण, कारण मला ही चिक्की खूप आवडते. वडापावची पार्टी झाल्यानंतर चिऊचा आणि शिवांशचा एक छान असा डान्स झाला. पहिलं ना चिऊला एवढंसं डान्स करायला येत नव्हतं, पण नंतर ती शिकली. आणि डान्स शिकल्यानंतर तिने एवढा छान डान्स करते ना, बघा तुम्हाला म्हणजे नाही का जमतोय का तिला ते बघा. आणि तुम्हाला जर हा तिचा डान्स आवडला ना तर कमेंट करून तिला छान आहे एवढं तरी बोला नक्की. आणि मला तर एवढा डान्स हिचा आवडतो ना, म्हणजे पहिलं कसं तिला एवढ्याशा स्टेप जमत नव्हत्या, पण आता छान करते. आणि मग मी पण तिला म्हणते की बाबा छान म्हणजे चांगलं करते, चांगलं शिकतेस, अजून प्रगती कर, अजून छान छान डान्स कर. आणि आपण आपल्या मुलींना खास करून सगळ्या गोष्टींना तयार केलं पाहिजे, सगळ्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टीत तिला अडाणी नाही ठेवायचं. आणि अशी माझी इच्छा आहे. तर मग मी प्रत्येक गोष्ट तिला करून म्हणजे तुला जे काय करायचं ते कर असं म्हणत असते. कारण ह्यांना ना नंतर कोण शिकवणार आहे ना, लग्नानंतर सासर कसं भेटेल कसं नाही हे आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं आपण आपल्या मुलांना ना सगळ्या गोष्टी इथं आहेतच सगळ्या गोष्टी शिकवायच्या असतात. कारण पुढे जाऊन त्यांना कुठल्या गोष्टीत त्यांनी कमी नाही पडायला पाहिजे. आणि तायडीच्या बरोबर बाळसुद्धा डान्स करू लागत होतं, त्याच्यासुद्धा स्टेप चाललेल्या. आणि बाळाला एवढासा डान्स जमत नाही, पण तो प्रयत्न करतोय नाही का. मुलांना कसं बाकीच्या गोष्टी खेळणं वगैरे आवडतं, पण डान्स वगैरे नाही आवडत, पण तरीसुद्धा तो शिकतोय. तर डान्स वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी झालेली. कोथिंबीर वगैरे मस्त चिरली, निवडली. आणि नंतर कोथिंबीर वड्या करायच्या होत्या, त्याच्यासाठी जिरं लागत होतं. आणि जिऱ्यात मोहरी मिक्स झालेली, एकत्रच डबा हे झालेला पडलेला, त्याच्यामुळे ते जिरं आणि मोहरी हे एक झालेलं. मग चिवला काय काढता येत नव्हतं. मग आमच्या ह्या आजी आहेत, माझ्या कारभाऱ्यांच्या आजी आहेत ह्या, माझ्या सासूबाईंच्या आई. तर ह्या आजींना आम्हाला ना असं छान शिकवलं की कसं मिक्स झाल्यानंतर जिरं आणि मोहरी अलग करायचं. आणि हे इतक्या सोप्या पद्धतीने त्यांनी काढलं ना, खरंच घरात आहे ना वयस्कर माणूस नक्की म्हणजे नाही का असावं, सासूबाई असाव्यात. तर ह्या आजींनं मला हे सगळं इतकं छान हे करून दिलं. मग चिऊ पण त्यांचं बघून शिकली. चिऊला ना एखादी गोष्ट कॅप्चर करायची म्हटलं ना तर तिला पटकन जमतात, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जलदगतीने ती शिकत असती. आणि आजी पण तिला शिकवत होतं की हे असं करायचं, असं सडायचं, म्हणजे हलक्या हाताने केलं ना की पटकन पडतं. एका साईडला मोहरी पडते आणि वरच्या साईडला जिरं राहतं. चिऊला हे बघून आश्चर्य वाटलं की चिऊ म्हणत होती की बघ ना कसं आजीला जमतंय. जिरं नीट केल्यानंतर ना चिऊ म्हणली की मलाच मळायचं आहे आता हे कोथिंबीरच्या वड्यांचं, मी मळून देते, मला शिकव कसं मळायचं. मग मी म्हटलं बरं ठीक आहे बाई सांगते. मग तिला सांगितलं की बाजरीचं पीठ, बेसन पीठ सगळं घे, हिरव्या मिरच्या वगैरे तिला दिलं हे करून, खोडून वगैरे बारीक करून पेस्ट करून. आणि मग नंतर तिनं मळून दिलं. मग मळल्यानंतर मग मी त्याच्या वड्याचं आकारात हे केलं आणि वाफत ठेवलं. वाफत ठेवल्यानंतर इकडच्या साईडला मी भाजी केलेली, भज्याची भाजी करतात म्हणजे नाही का, प्लेन भजी असतात ना तर त्याची भाजी केलेली मी. आणि नंतर सगळ्यात लास्टला म्हणजे भाजी आटल्यानंतर त्याच्यात भजी टाकली. आणि ही भाजी छान लागते बघा, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून ना मस्त ह्याची चव एकदम छान लागते. आणि मला पण म्हणजे आवडते ह्याचा कडा वगैरे, रस्सा तरी वगैरे सुटते ना नंतर ना, ते छान वाटतं, चवीला पण छान लागत होती. आणि नंतर कारभारी आले, खात नाही खाणार ती. पप्पानी पाय बघ कसं करतंय, वास घेते पण खाईना. त्याला माहितीये खाल्ल्यावर आपल्याला काय भेटतं ते दिल्यावरच खाते. हा खाली ठेवा, खाली ठेवल्यावरच घेणार. आता मला द्यायचंय पप्पा, आता मी द्या ना, ते द्या.
ठीक आहे. आहो अय तुम्ही त्याला सांगून ठेवले ना घरातनं हलायचं नाही, तर ती घरातनं हलत नाही. दुपारचं पण इथंच बसून असतं. दुपारी पंख्याची हवा खात बसतं चांगलं, अजिबात हलत नाही. द्या म्हणतंय अजून. माझ्या हातात टाकलं. द्या ना त्याला. द्या वर वाक्याला द्या. खाली. तर हे धर. बिस्किटच्या पुड्यातलं काय हात लावेल. बिस्किटल्या पुढे. तोपर्यंत आपल्या कोथिंबीर वड्या शिजल्या होत्या आणि शिजल्यानंतर मी त्याचं असं थंड झाल्यानंतर त्याचे असे कट करून घेतले, पातळ भाग, आणि तळायला सुरुवात केली. खूप छान असा वास आत्ताच येत होता. आणि चिवनं हे छान मस्त पीठ मळलं होतं बघा. चिव पण बऱ्याचशा गोष्टी शिकायला तिला आवडतात, म्हणजे जे किचनमधली जी कामं असतात ना ती आवडीनं करत असते. स्वयंपाक वगैरे बऱ्याचशा गोष्टी ती पदार्थ करत असते. आता तिची मला भरपूर मदत होती की बाबा कसं करायचं, काय करायचं. आणि अशा मस्त अशा तेलात, असं थोड्याशाच तेलात मी तळल्या, म्हणजे जास्त मी तेल घेत नाही. आणि इकडच्या साईडला भज्याचं सुद्धा कालवण झालेलं आहे बघा, तरी कशी सुटली. आणि कोथिंबीर वड्यासुद्धा मस्त तळलेल्या आहेत, खरपूस तळलेल्या आहेत. आणि आमच्या कारभाऱ्यांना ना हे असे मस्त आंबे कुठल्या तरी एका शेतकऱ्यांनी दिलेल्या. आणि शेतकरी कसा दिलदार असतो मनाचा, त्यांच्या रानात गेलं ना की ते हक्कानी नाही का धरा, न्यावं ही ट्रॅक्टरवाला, तुमच्या घरी न्या, मुलांना न्या, खातील. आता आमच्या घरातसुद्धा दारातसुद्धा झाडं आहे आणि रानातसुद्धा, पण कसं शेतकऱ्याचं मन मोडायचं नसतं त्याच्यामुळं. आणि प्रत्येक झाडाची चव, प्रत्येक आंब्याची चव ही वेगळी असते. त्याच्यामुळं आमच्या कारभाऱ्यांनी हे आंबे आणले आणि खरंच छान होते हे आंबे, मस्त होते. त्यांचं भाऊजी जेवा नाव 2 घास काकी. आता ग भैया खा ना 2 घास, बसा ना 2 बेस. अहो व्हिडिओ त्याला काय तर व्हिडिओ कसं ही व्हिडिओ असतं काय हो. अहो जेवायचं भाऊजी ती तसं करताय बघ की. जेवा ना, जेवायला बसा की. अहो सांगा की त्यांना, ए बसा ना. काय खाल्ले इथं बसून. आज साहेबांच्या आवडीचं गुट, कोथिंबीर वड्या आणि काय आंबा, बाई बशाचं कालवण. आज लय जेवण जोरात आहे ना रा. बाजरीची भाकरी आणि काय मटण आणायचं का मटण. अरे बा मटण परत आज व्हेज आहे ना. वड्या झाल्यात का चांगल्या. ताडे तुला बी घे. झाल्यात का चांगल्या वड्या माठ्या, सांग की नीट. खरंच संध्याकाळच्या वेळी सगळ्यांनी एकत्र असं जेवणं, दिवसभर तर जेवायला भेटत नाही एकत्र, कारण आमचे कारभारी जातात ट्रॅक्टरवर. त्याच्यामुळे संध्याकाळी येणार उशिरा, मग उशिरा आल्यानंतर मग सगळ्यांनी. आणि मुलांचं एवढं विशेष आहे ना की कारभारी आमचे 1:30 वाजता येऊ, 2 वाजता येऊ, किती पण वाजता येऊ, रात्रीचं वेळ जरी झाला ना तरी दोन्ही मुलं आहेत ना जागी राहतात. पप्पा आल्याशिवाय जेवत नाहीत. हे त्यांची एक गोष्ट लय खास आहे. मला लय आवडतं पोरांनी असं त्यांच्यासाठी थांबल्यानंतर, कारण ते आपल्यासाठी कष्ट करतात आणि आपण त्यांच्यासाठी थांबायचं नाही तर मग त्यांना म्हणजे नाही का मागं आम्ही एकटं असं उशिरा यायचं म्हणून मग मी मुलांना आधीच जेवायला द्यायची आणि लवकर हे. मग ते एकटे जेवायचे, मग वाईट वाटायचं की बाबा पप्पा आपले एकटे जेवत आहेत. आणि नंतर ना मुलांना काय सवय लागली काय माहीत नाही, पण सगळी 1:30 वाजू 2 वाजू किती पण वाजू पप्पांसाठी थांबतात. आणि खरंच ही गोष्ट भारी आहे, कारण आपल्या घरासाठी आपल्यासाठी नवरा कष्ट करत असतो आणि ते उशिरा येणार आणि उशिरा एकटेच जेवणार, हे खरंच बरोबर नाही आहे नाही का. आणि आमच्या घरात ना आम्हाला वडील नव्हते, त्याच्यामुळं आम्हाला ही गोष्ट हे नव्हती. आम्ही कसं मुलीत सगळेजण एकत्र जेवायचो, आम्ही पण एकत्र जेवायचो, पण आम्हाला जेंट्सची अशी सवय नव्हती, बापाची अशी सवय नव्हती. पण खरंच हे ना पोरं त्यांच्या वडिलांसाठी जे थांबतात ना ती गोष्ट मला खरंच लय आवडली. का डबा खाल्ला, का डबा खाल्ला नाही काय अवघड आहे तुमचं. एवढं कालवण दिलेलं, अहो तुमच्यासाठी मी पोरांना दिलं नाही जेवण,
आणि छोले आणि फुले कोण खाणार आहे? छोले सुद्धा मटणाच्या पेक्षा जास्त असतात. तुम्हाला मटणा पुढे दिसतंय काय दुसरं? मटण असल्यावर कोण खाणार आहे छोले? कुणी आणलेलं एवढं? वावरवाले माणसं काम चालू होतं. एवढा दिलदार माणूस वे. मग मग काय उद्यापासून डबा नको द्यायला? सरकार रोज देणार आहे व्हिडिओ. मग एवढं मटण बिटन भेटतंय, आमचा डबा रिकामा येतात, भरलेलं माघारी येतात म्हटल्यावर काय करायचं? नाही जाऊ त्यार. बसा ग बसा, मी जेवती हाड रॉकी ग बसा होती. भाऊजी भेटेल चावलं बिवलं ना मस्करीत. ओ रॉकी ओके हो. भाऊजींची आणि कारभाऱ्यांची आमच्या अशी मस्ती चाललेली. आणि रॉक्या पण आहे ना, हे जसं सांगतात ना तसंच करतो. म्हणजे ते जसं सांगते ना त्याला कोणाला पकड धर, तर लगेच रॉकी लगेच त्यांच्या संरक्षणासाठी जात असतो. तो त्यांचा एखाद्या मित्राप्रमाणे एखाद्या जीवाभावाचा मित्र आहे रॉकी. आणि हे झाल्यानंतर नाही का ते भाऊजी पण घरी गेले. आणि तुम्हाला आमचे हे व्हिडिओ असे आवडतात का, फॅमिली व्हिडिओ, तर सांगा नक्की.